कर्नाटकमध्ये काँग्रेसने आणलेली गृहलक्ष्मी योजना बंद पडली असून यामुळे काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा बुरखा फाटलेला आहे। तरी सुद्धा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसकडून आक्षेप घेतला जात आहे। नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती झालेल्या काँग्रेसकडून महिलांना काहीही न देण्याची नियतच यातून स्पष्ट होत आहे। पाहूया याबद्दलची अधिक माहिती। नमस्कार, मी कोमल पवार आणि आपण पाहताय सातारा न्यूज। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकारने मोठा गाजावाजा करत महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजना सुरू केली। यासाठी म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक मंत्री व आमदार उपस्थित होते। कार्यक्रमाचे राज्यभर थेट प्रसारण करण्यात आले। मोठा गाजावाजा करत काँग्रेसने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 5 योजना सुरू केल्या। यातील प्रमुख योजना म्हणजे गृहलक्ष्मी योजना। हमारे सब नेताओं ने कर्नाटक से 5 वायदे किए थे। पार्टी कुछ कहती है, जब कांग्रेस पार्टी के नेता कुछ कहते हैं तो हम वो करके दिखाते हैं। नमगोंद हर महीने करोड़ों महिलाओं को सीधे बैंक अकाउंट में 2000 रुपए मिलेंगे। या योजनेतून महिलांना दरमहा 2000 रुपये मिळणार असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं। परंतु या योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाला असून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींच्या एका वक्तव्यानुसार खटाखट महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार, त्याचप्रमाणे ही योजना खटाखट बंद पडण्याच्या मार्गावर आहे। मतलब 8500 रुपए महीने के ठकाठक अंदर 8500 रुपए महीने के ठकाठक अंदर। अब मैंने बोला, भाषण में बोल दिया ठकाठक अंदर। याची प्रचिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या सभेमध्ये महिलांनी गोंधळ घातल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली। काँग्रेसने मात्र या योजनेच्या माध्यमातून गरीब माता भगिनींना फसवण्याचं काम कर्नाटक तसेच हिमाचल प्रदेशामध्ये केलेलं आहे। गेल्या 4 महिन्यापासून गृहलक्ष्मी योजनेचे पैसे देण्यास असमर्थ ठरलेल्या कर्नाटक तसेच हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने मात्र महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतला आहे। काँग्रेसची योजना कशी चुकीची आहे हे सांगत आपली ताकद वाया घालवण्यात धन्यता मानलेली आहे। यासाठी त्यांनी कोर्टात सुद्धा याचिका दाखल केली, परंतु कोर्टाने त्यांना फटकारल्याने त्यांचा बुरखा पूर्णपणे फाटल्याचं दिसत आहे। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही फक्त विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणली असल्याची बोंबाबोंब काँग्रेसकडून सुरू आहे। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून अशी स्थिती असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी फसव्या योजनांची घोषणा करून फक्त गरीब माता भगिनींची फसवणूकच केली आहे। यातून महिलांसाठी काहीही न देण्याची काँग्रेसची ही नियत दिसून येत आहे। आजच्या या भागातील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।